नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि दीपालीनी नमस्कार ऑलरेडी तुम्हाला केलेला आहे. तर दीपाली मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की हैदराबादची आहे, होम बेकर आहे आणि स्वतः ती शिकलेली आहे. मागचा आपण एक अय्यंगार केक केलेला होता, अतिशय अप्रतिम आणि सुरेख झाला होता. आणि आज आपण काय करणार? आपण करतोय आल्मंड काजू स्टिक्स. आल्मंड काजू स्टिक अतिशय अप्रतिम असा प्रकार आहे. म्हणजे मी गेलो असताना मला तिथेही खायला मिळालं, मी डब्यातही घेऊन आलो आणि मला वाटतं आत्ताही तिने काहीतरी आणलेलं आहे. तर याची खासियत म्हणजे काय की यात बेकिंग पावडरही नाही आहे आणि सोडा पण नाही. बरोबर. पण मन लावून बनवलेलं आहे, एवढं मात्र नक्की. आणि मन लावून जर केलं तर कुठलीही गोष्ट चांगली होते. म्हणजे साधा झाडू मारणं असो की नाही, छान मन लावून मारला झाडू तर झाडू किंवा कचरा छान साफ निघतो. बरोबर. एनिवे, पण आपल्याला छान स्टिक्स बनवायचे आहेत, आपण कामाला लागायचं. नक्कीच सुरू करूयात. आज आपण बनवतोय आल्मंड काजू स्टिक्स. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे अर्धा कप बटर घेतलेलं आहे. हे अमूल बटर आहे, सॉल्टेडवालं. तुम्ही ह्याच्याऐवजी घरचं तूप देखील वापरू शकता. जेवढं तूप अर्धा कप आहे तेवढीच ही पिठी साखर आहे, ती पण अर्धा कप मी घरी साखर बारीक करून घेतलेली आहे, आपली साधी साखर. आणि हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बटर घेत असाल तर ते कधीही रूम टेम्परेचरचं असावं, अति थंड असू नये. हे तूप किंवा बटर आणि पिठी साखर आपण छान हाताने मी मिक्स करून घेते आहे. जो हा स्पॅच्युला असतो किंवा अजून आपलं हँड विस्कर असतं ते सुद्धा आपल्याला चालेल. त्यानेच हाताने व्यवस्थित हे फेटून घ्यायचं. एक 5 मिनटं तरी आपण हे फेटलं तर ह्याचा जो पिवळा कलर आहे तो जाऊन असा व्हाईटिश कलर येतो ह्या बटर आणि पिठी साखरेच्या मिश्रणाला. तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. आता आपण बघू शकता हे 5 मिनिट फेटल्यानंतर ह्याचा कलर आणि कन्सिस्टन्सी अशी आली आणि हा असा व्हाईट कलर आला की समजायचं की आपलं छान बटर आणि साखर दोन्ही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. 1 कप मैदा चाळून घेतोय. यातच मी आता हे आल्मंड फ्लोअर घालत आहे. हे मी घरीच आपल्या बदामाचा जो आहे तो मिक्सरमधनं काढलेला आहे, तर हा आपण त्यात घालतोय. सोबत थोडेसे काजूचे तुकडे घालतोय. आता मी 1 चमचा दूध घालते आहे. परत आपल्याला जेव्हा ह्याचा डो बनवायचा आहे किंवा बिस्किटांसाठी जो एक आपण गोळा तयार करणार आहोत त्यावेळी आपण लागलं तर अजून दूध ॲड करूयात त्याच्यात. एवढा साधारण आपण शंकरपाळ्याचा किंवा ह्याचा असतो ना तशा प्रकारचा मी थिकनेस ह्याला आहे ह्या डवला. आणि असा झाला की समजायचं की हा व्यवस्थित तयार आहे. आता हा 10 मिनिट आपण फ्रीजमध्ये झाकून ठेवायचा आहे. आता हा आपण बिस्किटाचा जो डो आहे तो 10 मिनिटानंतर फ्रीजमधनं काढलेला आहे. ह्याचा एक गोळा घेऊयात. छान असा बघू शकता तुम्ही हाताने त्याला हे करून व्यवस्थित होते हे. आता आपण ह्याचे स्टिक्स करून घेऊयात. आपले हे आल्मंड काजू स्टिक्स जे आहेत ते बेक होऊन तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्याचा कलर पण छान आलेला आहे. ह्याला तांबूस सोनेरी रंगावर बेक झालेले आहेत. ह्याच्यासाठी आपण जर का OTGमध्ये तुम्ही करत असाल तर 160 डिग्रीला टेम्परेचर सेट केलेलं होतं आणि एक 7 मिनिट आपण त्याला प्रीहीट करून घेतलेलं होतं OTGला. आणि त्यानंतर 150 डिग्रीवर 5 मिनिट आपण ह्याला बेकिंगला ठेवलं होतं. त्यात छानसे तयार झालेले. आपण त्या क्वांटिटीनुसार
आपला टेम्परेचर आणि बेकिंगचा टाईम किंवा वेळ तो सेट करून घ्यावा. तर असे व्यवस्थित छानसे आल्मंड स्टिक्स आपले तयार आहेत. बघू शकता तुम्ही आतमधनं छान क्रिस्पी आणि क्रंची असे आपले आल्मंड स्टिक्स तयार आहेत. ह्याच्यामध्ये आपण मैदा त्याच्याशिवाय फक्त साखर आणि तूप हेच इन्ग्रेडियंट वापरले आहेत. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अजिबात वापरलेलं नाही आहे. त्यामुळे एकदम छानशी अशी आल्मंड स्टिक्स आपले तयार आहेत. खूप छान आणि सोपा प्रकार तुम्ही आम्हाला दाखवला की ज्याच्यामध्ये बेकिंग करताना बेकिंग पावडरही नाही आणि सोडाही नाही. नाही. अप्रतिम प्रकारे नक्की करा आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका की हे कसं झालं, कसं वाटलं. तुमच्या प्रतिक्रिया फार मोलाच्या आहेत आणि मी तुमच्यापर्यंत त्या पोचवीन. थँक्यू सो मच सर. थँक्यू. 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 हा तर मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करतील. नक्की करतील. नक्की सर.